दमनिया यांच्या आरोपानंतर उत्तर देण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेत एकेका आरोपांना उत्तर देत त्यांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. कृषी विभागाने मार्च 2024 दरम्यान खरेदी केलेले नॅनो खते, इलेक्ट्रॉनिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ते संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुसरूनच करण्यात आलेले आहे. डीबीटीवरील वितरणाचे सदर वस्तू वगळून त्या शासनामार्फत निविदा प्रक्रिया राबवून खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पुनर्परवानगीनेच केलेली आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केलेले संपूर्ण आरोप ते धांदा खोटे असून केवळ सणासाठी निर्माण करण्यासाठी केले आहेत, अशा स्पष्टतंत्री मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. आवदा खंडणी प्रकरण आणि देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा नव्याने आरोप केले. कृषी मंत्री निविदा आणि घोटाळ्यांचा बॉम्ब फोडून त्यांनी धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेत एकेका आरोपांना उत्तर देत त्यांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. नॅनो युरिया फवारणी पंप किमतीवरून दमनिया यांचे आरोप. धनंजय मुंडे यांची आटोपशीर उत्तरे. मागील 59 दिवसांपासून आमची मीडिया ट्रायल केली जात असून वेगवेगळे व चुकीचे खोटे आरोप केवळ आणि केवळ आमची बदनाम केली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅनो खतांच्या वापरावर भर देण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. त्यांचे पालन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून नॅनो खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो, त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादनात भर पडते. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नॅनो खते वापरावीत असा माझा भर होता. नॅनो युरिया व नॅनो DAP हे दोन्ही शासनाने खरेदी केलेले खते इपिको व कंपनीने बनवलेले असून त्या कंपनीने इतर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात सर्वत्र सारखेच आहेत. त्यामुळे या दरामध्ये तफावत होती आणि त्यातून अमुक कोटींचा घोटाळा झाला असे बोलणे म्हणजे अज्ञानाचे लक्षण आहे.